अजित पवार दादा आमचे खास होते. त्यांचं प्लेनमध्ये कसं झालं तर आम्ही विचार पण नाही करू शकत. मगर अजितदादा आमच्या जीवाचे खास होते. मला एवढं हेल्प केलं ना अजितदादांनी खूप. मी आहे ना त्यांचा आहे ना साक्षात परिणाम करतो. माझे अजितदादा नाही आहे. कसं झालं काय झालं ते आम्हाला पण कळलं नाही. एवढं माहिती आहे मला की कोणतरी काहीतरी साजिश करून त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे. अजितदादा एवढं चांगले माणूस होते, फ्रेंडली माणूस होते आणि गरिबांना एवढं साथ देत होते. ते असे नव्हते म्हणजे जेवढे जे राजकारणमध्ये होते ना तेवढे अजितदादा नव्हते. अजितदादा चाय पण पियत होते त्याचं पानटपरीवरती. मगर अजितदादांनी कधी म्हणजे असं दाखवलं नाही की मी एवढा मोठा आहे हे असं नाही. गरिबा लोकांसाठी जेवले ते. गरिबा लोकांसाठी जेवले ते. त्यांना कसं माहिती का, त्यांना एवढं माहिती आहे की गरीब लोक कसे असतात कसे नसतात. आता मी कसं माहिती का, आज मी दारू पिऊन बोलतोय. अजितदादा माझे खास म्हणजे माझे खास. आज मी एवढं पिलोय ना, आज मी खोटं नाही बोलणार. आज मी एवढं पिलोय ना, माझे अजितदादा अगर जिवंत राहिले असते ना बस मी त्यांच्यासाठी आहे ना जे म्हणतात ते मी करायला तयार आहे. आणि माझे अजितदादा त्यांच्या जागी मी मेला असतो ना ठीक आहे. मगर माझे अजितदादा माझे अजितदादा नाही गेलं पाहिजे. माझे अजितदादा ना सर्वांची फ्रेंडली म्हणजे गरिबाला कुणालाही त्रास दिला नाही. बघा मी टेन्शनमध्ये पिलोय. माझे अजितदादा नाही आहे म्हणून मी पिलो. आणि मी खरं सांगतो माझे अजितदादा शिवाय ना माझं कोणच नाही आहे. तुम्ही काही करा, काही विचार करा, काही करा. माझ्या अगर मी आज लई पिलो. माझे
माझे वडील येते, माझे वडील येते दादा, तुम्हाला साक्षात प्रणाम.